माहित नाही काय झालं होतं मला, का मी त्या लोकांच्या बोलण्याला बळी पडलो आणि का मी त्यांना तुमच्या समाधीबद्दल सांगितलं. काय गरज होती मला हे सिद्ध करण्याची की मी बरोबर आहे. या सगळ्यामुळे फक्त तुमच्या समाधीला हानी झाली आहे गुरुदेव. तुमचा दोषी मी आहे, ते नाही. मला वाटतं ध्यानात मग्न आहे. त्यात व्यत्यय आणणं योग्य नाही. जे भोजन आणि अंथरूण आणलंय ते तिथे पारावर ठेवून द्या. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देव भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरैरङ्गस्तुष्ट्वा स्वस्तनूभिर्विषयं देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम मंगलम भगवान विष्णु स्नानं समर्पयामि. ओम मंगलम भगवान विष्णु. ओम मंगलम भगवान विष्णु. ओम मंगलम भगवान विष्णु. दुग्धं समर्पयामि. ओम मंगलम भगवान विष्णु. ओम मंगलम भगवान विष्णु. ओम मंगलम भगवान विष्णु. तुलसी समर्पयामि. मंगलम भगवान विष्णु. पुष्पं समर्पयामि. फलं समर्पयामि. धूपं समर्पयामि. ओम मंगलम भगवान विष्णु. ओम मंगलम भगवान विष्णु. ओम मंगलम भगवान विष्णु. काय ग तुझी गाय वाहिली की नाही? हा हो कालच वाहिली. बोलत बसू नका. नर्मदे आवर लवकर, ह्यांची पूजा सुरू होईल आता. हो आवरतोय. चंदनं समर्पयामि.
रुक्मिणी, रुक्मिणी, हरिओम हरिओम. आमची पूजा कोणाहीमुळे अपुरी राहू शकत नाही हे जाणतेस ना. कधी कुंकू नाही, कधी अक्षता नाहीत, कधी पुष्पच चांगली नाहीत, कधी दिव्यात तूपच नाही, आणि आज चंदन. काय करत असतेस तू जे माझ्या गरजांचं स्मरण नसतं तुला? तुझ्यासारख्या स्त्रियांबद्दल शास्त्र काय म्हणतं ठाऊक आहे? जी स्त्री आपल्या स्वामींच्या पूजा अर्चनेत विघ्न निर्माण करेल तिला असुर म्हणतात. असुर. एखाद्या मूर्तीसारखी काय उभी आहेस? आता काय आरती करू का तुझी? हरिओम 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 हरिओम. हे लक्ष्मी माते, माझ्यावर तुझी कृपा दृष्टी सदैव अशीच राहू दे. हरिओम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जेव्हा जेव्हा मी यांना बघतो तेव्हा एकच गोष्ट आठवते की कसे या लोकांनी आपले सगळे अधिकार हिरावून घेतले. फक्त याच कारणासाठी की आम्ही आमचा विवेक यांच्यासाठी विकणार नव्हतो. आणि हे अधिकार दिले तरी कोणाला? त्या कुलकर्णीला, ज्याच्यासाठी फक्त आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यापेक्षा जास्त मोठं काहीच नाही. इंग्रजांचा वरदहस्त राहावा यासाठी तो आपल्याच लोकांशी भेदभाव करत आलाय. शांती शांती शांती. सरकार सरकार. आता कोण मेलय? गोरा साहेब. गोरा साहेब मेला? मेले नाहीये सरकार, ते इथे येत आहेत. हरिओम. आणि त्यांच्या घोड्यांच्या टापा ऐकून असं वाटतंय काहीतरी गंभीर बाब आहे. गंभीर बाब? माझ्याकडून कुठे काही चूक बोल तर नाही ना झाली? ते गोरे साहेब माझ्यावर रुष्ट तर नसतील ना? हरिओम हरिओम. सरकार त्यांची पूजा अर्धवट सोडूनच उठतायत. स्वयं अतिथीचे स्वागत न करणं म्हणजे देवतांचा अपमान केल्यासारखं आहे ना, असं शास्त्र सांगतं. लवकरच परत येईन पूजा पूर्ण करायला आणि तुपाचे लाडूही दाखवेन. फक्त गोऱ्या साहेबांची कृपा राहू दे. हरिओम हरिओम. हरिओम. अरे आसन लावा, आसन. माझ्या डोक्यावर बसवणार का त्यांना? आणि ऐका, जलपानाशिवाय त्यांचे घोडेही परत जाऊ देऊ नका. हरिओम 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 हरिओम. अरे काहीतरी काम कर, काम कर. आणि ऐक 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 ऐक, बागेत जा आणि ताजी फळं घेऊन ये. आणि हो, शुद्ध पाण्याची व्यवस्था कर. तू काय करतोयस? काहीतरी काम कर, काम कर. रुक्मिणी, अरे गाढवा, इथे कुठे ठेवलीस ती खुर्ची? तिकडे ठेव. रुक्मिणी, रुक्मिणी, ऐक, तुपाचे लाडू तयार ठेव साहेबांसाठी. पण ते तर देवाच्या नैवेद्यासाठी. गोरा साहेबच आपल्यासाठी देव आहे, समजलीस? हरिओम
जा. हरिओम. अरे गाढवा, जेवण 10 माणसांचं करतोस पण काम अर्ध्याचंही करत नाही. अशी चमकतात खुर्ची. दे इकडे. सरकार सरकार नाही, राहू द्या. बघ, सरकार बघून घे, अशी राहू द्या, करायची सरकार, असते मी करतो. स्वच्छता. राहू द्या. गोरे साहेब आले, हे साफ करून घे. गोरे साहेब आले, गोरे साहेब आले. हरिओम हरिओम. अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. काय जत्रा भरली आहे. हरिओम शास्त्री साहेब. हरिओम जम साहेब. कुलकर्णीची इच्छा होती की सगळ्यांनी त्याच्या समोर नतमस्तक राहावं, पण त्याचं मस्तक कायमच इंग्रजांसमोर झुकलेलं असायचं. स्वागत आहे जम साहेब. या ना, बसा ना, बसा. हरिओम. आपल्या दर्शनासाठी आमचे डोळे अधीर असतात. Don't listen to his rubbish. Let's get to the point. साहेब इथे काहीतरी महत्वाचं बोलायला आलेत. जम साहेबांची प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी महत्वाची आहे. साहेबांचा आदेश आहे की शिर्डीत आणि पंचक्रोशीमध्ये आजपासून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही कारणास्तव लोकांनी एकत्रित येऊ नये, आणि या सगळ्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल कुलकर्णी. हरिओम. साहेबांच्या आदेशाचं पालन नाही झालं तर ते इंग्रज सरकार विरुद्ध षडयंत्र समजलं जाईल. Remind him about the punishment. इंग्रजांच्या विरोधातल्या षडयंत्राची मोठी शिक्षा असते, जी तुम्हाला देखील होऊ शकते. एक गोष्ट समजून घ्या जम साहेब. माझ्या हयातीत शिर्डीत तुमच्या सरकार विरुद्ध कोणीही डोळा वर करून पाहूही शकत नाही. हरिओम. अजून काही सेवा असेल तर सांगा. हे घ्या ना, तुपातले लाडू. अहो शास्त्रीजी. हे पहा कुलकर्णी, क्रांतीची लाट पसरतेय. काही युवक वेषांतर करून लोकांना भडकवण्याचं काम करताना आढळलेत. त्यामुळे तुम्ही जरा सावधच राहा. जर तुम्ही वेळेत योग्य कारवाई नाही केलीत तर त्यात तुमचंच नुकसान असेल, आणि जर चांगलं काम केलं तर बक्षीस देखील मिळेल. हरिओम. जम साहेबांच्या विश्वासावर मी खरा उतरेन. हरिओम जेम साहेब. सरकार, काय काय म्हणाले गोरे साहेब? मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी तुझ्यासारख्या छोट्या लोकांना ते समजणार नाही. हरिओम. पळवा यांना. चला चला, जा. काही कामं नाही आहेत का? चला जा. अरे काय, चला निघा इथून. काही कामं नाही आहेत का तुम्हाला? सरकार, शास्त्री असे म्हणत होते की काही लोक वेषांतर करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत. मग मी काय करू? स्मरण करा सरकार, स्मरण. काल शिर्डीत जे झालं त्याचं स्मरण. आहो तो बालयोगी. तुला नेमकं म्हणायचं तरी काय? तू वेश बदलून लोकांना भडकवायला आलाय? वरून ताक भात तुम्ही अगदी बरोबर ओळखलात सरकार. ज्या प्रकारे त्या बालयोगीचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीतली लोक जात आहेत, मला तर वाटतं गोरा साहेब तुम्हाला शिक्षा नक्की करेल. हरिओम. काल त्याने जी उदंडता दाखवली आहे त्याने संपूर्ण शिर्डी समोर मला खोटं सिद्ध केलंय. त्याला उत्तर देण्याची हीच ती संधी आहे. गुरूंच्या समाधीच्या निमित्ताने आलाय ना तो. जर तो नाही गेला तर गुरूंची समाधीच उकरून काढेल. हरिओम.
जगाला जर आपली सावली द्यायची असेल तर आपली मुळं मजबूत करावी लागतील आणि मुळं तेव्हाच मजबूत होतील जेव्हा ती जमिनीत खोलवर जातील. कुठे आहे तो? हरिओम गेला की काय? चला, चांगलं झालं त्याच्यासाठी. तो परत जाण्यासाठी आलाच नव्हता. यात नक्की तुमचाच हात आहे. हरिओम. हा आक्षेप मी यासाठी अस्वीकार करतोय अप्पा, कारण तुमची पत्नी त्या ढोंगी बालयोग्याला काही अधिकच महत्व देत आहे. कुलकर्णी सरकारचे इतकेही वाईट दिवस आलेले नाहीत की अशा बालयोगींना हाकलवण्यात आपला वेळ व्यर्थ घालवतील. मग आज तुम्ही इथे का आलायत? बालयोगीचं दर्शन घ्यायला? हरिओम. सरकार अशा ढोंग्यांचं दर्शन नाही घेत. बरं झालं तो इथून निघून गेला, नाहीतर सरकारने दंड दिला असता त्याला. दंड का दिला असता? कोणत्या अपराधासाठी? तो लोकांना भडकवायला आला होता. क्रांतिकारी होता तो. क्रांतिकारी होता तो. अरे तो बघा, बालयोगी जातोय. जात नाहीये, घाबरून पळ काढतोय. खरे योगी असे शेळपटासारखे पळून जात नाहीत. बालयोगी, बालयोगी थांब. बालयोगी, बालयोगी. बालयोगी. सगळ्यांनी कान उघडे ठेवू नये का? गोरे साहेब आले होते. त्यांनी मला आदेश दिला आहे, लोक कोणत्याही कारणासाठी एका स्थानी एकत्रित नाही येऊ शकत. सगळे आपापल्या घरी परत जा. त्यांनी मला दंड द्यायचा पण अधिकार दिला आहे. परत जा. ज्याप्रमाणे प्राण सोडताना शरीराची तडफड होते, त्याचप्रमाणे साईंची पावलं शिर्डीतून निघताना शिर्डी व्याकुळ झाली होती आणि हे वादळ त्याचेच संकेत होते. अरे कुठे गेलाय? आई म्हणाला होतास ना मला, एक ना एक दिवस ह्या आईची माया तुला नक्कीच परत घेऊन येईल. बायजा, बायजा.